आज आपण बघणार आहोत पुरणपोळीची रेसिपी। पुरणपोळीसाठी कुकरमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। 1 ग्लास पुरणाची डाळ आहे, चना डाळ। पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची। व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे। गरम पाण्यामध्ये चना डाळ टाकून घ्यायची। थोडंसं तेल, थोडीशी हळद, शिट्टी काढून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। नंतर आपण शिट्टी लावून टाकायची कुकरला। 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आपण। त्यामध्ये थोडंसं मीठ, पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। आपलं हे पीठ मळलेलं आहे। थोडंसं तेल टाकून पीठ नरम करून घ्यायचं। पिठामध्ये आता थोडंसं पाण्याचे शिंतोडे मारून एक तास भर मुरण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण आपले कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता चाळणीमध्ये आपण ही डाळ काढून घ्यायची आहे। आपला कटाच्या आमटीसाठी कट जे आहे ते खाली पाणी पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि डाळ आपली पाणी पूर्ण निसरल्यावर कुकरमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास डाळ आहे म्हणून 1 ग्लास गूळ किसून टाकलेला आहे। वेलची, जायफळ आणि थोडंसं मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला फिरून झाल्यावर ते पूर्ण मिश्रण एका कढईमध्ये टाकायचं आहे। आता हे पूर्ण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। त्याला पुरण आता आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडंसं पुरण हातावर घेऊन त्याचा गोळा बनवून बघायचा। म्हणजे गोळा तयार झालेला आहे व्यवस्थित, हे आपलं पुरण तयार आहे। हा बघा, गोळा एकदम गोल असं तयार झालेला आहे। आता पुरण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। हे असं पसरून फॅन खाली हवेला ठेवून द्यायचं। हे बघा, आपलं पीठ आता छान 1 तास मुरलेलं आहे, व्यवस्थित नरम झालेलं आहे। आता त्याला थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं, कारण ते आपल्या हाताला चिटकणार नाही। मी पुरण थंड झाल्यावर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। एकदम छान व्यवस्थित पुरण तयार आहे। आता एक छोटासा गोळा घेतलेला आहे हातामध्ये। त्या गोळा आपल्याला आता त्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे। एक अशी छान अशी पारी केलेली आहे, त्यामध्ये पुरण भरूया। आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे।
ही पोळी आता आपली लाटून झालेली आहे. आता गरम तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. पोळीला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं. तर ही पोळी गरम तव्यावर टाकून घेऊया. पोळीवरती वरतून पण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तेल किंवा तूपही लावू शकता. ही पोळी आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पोळी कशी टम्म फुगत आहे. वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पोळी आपण पलटून घेतलेली आहे. पोळी छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. पोळी आपली छान भाजलेली आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता त्याचप्रमाणे आपण दुसरी अजून एक पोळी तयार करून घेत आहोत. थोडंसं तेल, तव्यावर पण थोडं तेल टाकायचं आहे. ही पण पोळी आपण व्यवस्थित भाजून घेऊया. पोळी पलटी करून घेऊया. वरतून थोडंसं तेल लावूया. ही पण पोळी आलटून पलटून छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. ही पण पोळी आपली भाजलेली आहे. ही पण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पोळी सोबत खाण्यासाठी दूध, त्यामध्ये तूप टाकून घेऊया. पोळीवरती मधून आणि वरून तूप लावून घेऊया. ही आपली पोळी तयार झालेली आहे. मऊ लुसलुसीत छान अशी पोळी खाण्यासाठी रेडी आहे.